हे बघा इकडे मक्का आहे CMH 157 म्हणून आहे. सगळं दाणे वगैरे बघू शकता तुम्ही, क्वालिटी संपूर्ण दाणे भरले शेवटपर्यंत. हे आपलं डिझेल नाही पेट्रोल इंजिन आहेत का तुम्हाला बघू शकता. पेट्रोलच्या ह्याच्यावर कुट्टी मशीन आहे आपलं इकडे बघू शकता तुम्ही. हे इलेक्ट्रिक आहे, एक दंत आहे. इकडे फवारणीचं आहे सर सोलरवर. इकडे आपलं मक्का लावायचं मशीन वगैरे. इकडे सगळं द्राक्ष वगैरे फळ बागामध्ये फवारणी करायसाठी इकडे. इकडे सोलर आहे शेतकऱ्यांना. हे बघा शेतकरी मित्रांनो, इथे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्व काही पॉवर विडर आहे बघू शकता तुम्ही. हे एकदम छोट्या HP मध्ये इकडे बघू शकता तुम्ही. शेतीला लागणारे जेवढे बी साहित्य ते सर्व आहे. हे ग्रास कटर आहे शेतकऱ्यांना इकडे. हे पवार येते शेतकरी मित्रांनो. इकडे टिलर वगैरे, रोटर. इकडे पाटील बायोटेक प्रोडक्ट लिमिटेड आहे. कुठलं पिकाला होतं तुम्ही सारबरा घ्या. पिकाचं वेळापत्रक वगैरे लागलं तुम्ही या नंबरला फक्त मेसेज करा. केळी, पपई, मिरची, टोमॅटो, वांगी तुम्हाला लगेच त्या शेड्यूल द्या म्हणा किंवा वेळापत्रक तुम्हाला लगेच मिळून जाईल. कुठल्याही पिकाचं किंवा अडचण आली पिकामध्ये त्याच्यावर फोटो टाकायचे, आम्ही लगेच तिकडनं सोल्युशन देतो की काय फवारणी तुम्ही घेतली पाहिजे पिकानुसार. ठीक आहे, चालेल. ठीक आहे सर, थँक्यू. ठीक आहे बाबा. सारबरा मका ठीक आहे. त्रास वगैरे काय पाहिजे तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे शेतकरी मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही मेसेज करून तुम्हाला सर्व याच्यावर माहिती देऊ शकता. तुम्ही कुठल्या पण पिकाचं तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअपला टाकला आहे, त्याच्यानं तुम्हाला तो संपूर्ण माहिती येऊन जाणार आहे. सांगा सर बाय. केळी का कांदा नाव बघू. इकडे डॉक्टर मल्च म्हणून आहे, मल्चिंग. मायक्रॉनमध्ये काम नाही करत. मायक्रॉनमध्ये फुटवामध्ये याचं काय आहे, आम्ही याचे व्हेरियंट्स आहे. जसा 70 आहे, 20 आहे. 7 म्हणजे कमीत कमी 7 महिन्याचे, 20 म्हणजे कमीत कमी 12 महिने. हा 5D आहे, हा 5 महिन्याचा. पपईला कोणता उसकूस? पपईसाठी
पपईसाठी कोणता चांगला रे? हा 20 20. बरोबर. टरबूजसाठी टरबूजसाठी हा घ्या. हा कोणता आहे? हा 5D व्हेरियंट 5D. हो. हा सगळ्यात टॉपचा आहे का म्हणजे जास्त हा म्हणजे? सगळ्यात टॉपचा. बरोबर. हे बघा शेतकरी ते पपईसाठी तुम्ही 12D म्हणून आहे. 100% वर. बरोबर. आणि हा खाली जर टरबूजसाठी आणि बाकीचे बाकीचे तुम्ही याच्यावर केळी लावू शकता. बरोबर. यावर 2 पिकंही घेता येतात. हो 2 पिकं घेतात. हा जो आहे हा. हा मोस्टली कसमध्ये पट्ट्यामध्ये चालतो. व्हाईट आणि ब्लॅक असतो. हां हा उन्हाळ्यात वापरला जातो. उन्हाळ्यात हा, वापरतात उष्णता टोमॅटोसाठी. मेंटेन करण्यासाठी. हो. आणि हा जो पेपर आहे आपला हो हा आपला 5D पेपर आहे. हो. हा कमीत कमी 5 महिने चालतो. 5 महिन्याचा. हो. यावर तुम्ही भेंडी लावू शकता, काकडी घेऊ शकता, कारले घेऊ शकता. बरोबर. आणि आहे 100% व्हर्जिन क्वालिटीचा पेपर. बघू शकता तर तुम्ही आता जर मल्चिंगसाठी तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू शकता डॉक्टर मल्च म्हणून आहे. हे त्यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो. याच्यावर नंबर वगैरे दिला आहे. तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर याच्यावर नंबर तुम्ही संपर्क साधू शकता. शेतकऱ्यांचं काय इकडं काकडी वगैरे टमाटर वगैरे ठेवलं आहे तुम्ही बघू शकता. पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून आहे. गांडूळ खत वगैरे. पाणी मारणे आणि सावलीत इकडं नेटाफिम म्हणून आहे. जबरदस्त आहे पण नेटाफिम ठिबक सिंचन वगैरे सर्व हिचं टोटल. एंड कॅप वगैरे जॉयनर फिल्टर ठिबक. हे प्रभात सीड्स म्हणून आहे. तर पुन्हा बी बियाणं वगैरे कीटकनाशक वगैरे सर्व काही इथे. इकडे सोलर वगैरे संपूर्ण बघू शकता. इकडे बालाजी नर्सरी म्हणून आहे पुढे. इथे पण सर्व रोपं वगैरे. सह्याद्री फार्म्स म्हणून इकडे. वॉटर सोल्युबल इकडे सर्व. इकडे संपूर्ण आता कंपन्या वगैरे मित्रांनो बघू शकता. आता लाईव्ह प्रदर्शन संपलं आता इकडे. K+S म्हणून आहे. इकडं निसर्ग क्रॉप केअर म्हणून आहे बघू शकता तुम्ही. इकडे श्री साईराम प्लास्टिक म्हणून आहे. सगळं ठिबक वगैरे इकडे. जे थोडं नवीनच नाही ते थोडं दाखवतो तुम्हाला. इकडे ते पाटील बायोटेक वगैरे. इकडे नमो बायो प्लांट्स म्हणून आहे. पूर्ण केळीचे रोपं वगैरे. वनिता ॲग्रो म्हणून आहे.
इकडे संपूर्ण बघू शकता पुस्तक आहे, पूर्ण माहिती असते मित्रांनो. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती असते. इकडं कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. इकडं RC फर्टिलायझर म्हणून आहे. संपूर्ण आपले इकडे बघू शकता HG क्रॉप सायन्स लिमिटेड म्हणून आहे. संपूर्ण ऊसाचे रोपं वगैरे ठेवले. SV ॲग्रो सोल्युशन म्हणून संपूर्ण त्यांच्या प्रोडक्ट ठेवलं आहे त्यांनी. इकडे नेटाफेम आहे, संपूर्ण ठिबक सिंचन वगैरे. इकडे ते बघू शकता नळ्या जमा करायचं बंडल वगैरे. इकडं वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजी. इकडं पॉइनर असते, मक्का बघू शकता तुम्ही. योग्य पूर्णाची पद्धत जर बघायला गेलं तर शेतकऱ्याचं कसं होतं, शेतकरी दोन्ही पण पद्धत पूर्ण झाला तर ठीक आहे, मग असं नाहीच झाला बियाणं निघलं पाहिजे. इकडं विषमुक्ती जैविक शेतीचे त्याच्यानं ऑर्गॅनिक आहे संपूर्ण. इकडे फॅट्स म्हणून आहे संपूर्ण, त्यांचे प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे बघू शकता तुम्ही. इकडे निर्मल सीड आहे, बघू शकता निर्मल सीडचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले. त्यांचे संपूर्ण जेवढे बिया आहेत संपूर्ण ठेवले बघू शकता तुम्ही. तुम्हाला पेट्रोल पंपाचं काय परिमाण सांगा. इकडे मल्चिंग पेपर येतो मित्रांनो आवाना म्हणून. हे बघा शेतकरी मित्रांनो, सह्याद्री फार्मकडे आपण आलो आहे. आता स्टॉल आहे यांचा. सर नमस्कार. आज आपण कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहे आज. तुमच्याकडे म्हणजे सह्याद्री फार्मकडून तुमच्याकडे म्हणजे वॉटर सोल्बर वगैरे संपूर्ण काही का? हां, त्याच्याबद्दल आपला शेतकरी मित्रांना थोडी माहिती सांगा. बेसिकली सह्याद्रीबद्दल सांगू इच्छितो. हो. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली हो कंपनी आहे. हो. बेसिकली सह्याद्रीचं जे उद्दिष्ट आहे हां. की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याला चांगल्या पद्धतीने बाजारभाव भेटायला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्याला वाजवी क्वालिटी दरात- वगैरे. क्वालिटी वगैरे याच्यामध्ये भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वाजवी दरामध्ये उत्पादने भेटायला पाहिजे. हो. तर एक तो सह्याद्रीचा उद्देश आहे. हां. आपले वॉटर सोल्युबल किंवा बाकी जे तत्सम प्रोडक्ट आहेत हो. त्यांचे आजचे रेट जे मार्केट रेटपेक्षा एकदम वाजवी दरामध्ये हां, उपलब्ध आहे. फरक आहे बाबा एकदम इतरांपेक्षा बरे बा रेट. एकदम स्वस्त आहेत बेसिकली. तर हे रेट स्वस्त काय आहे का, याच्या पाठीमागची स्टोरी अशी आहे का सह्याद्रीचं एकच उद्दिष्ट आहे का शेतकऱ्याचा खर्च कमवून त्याचं उत्पादन कसं हां, वाढवायचं, खर्च कमी आणि उत्पादन जास्त प्रकारे द्यायला उत्पादन कशा पाहिजे. पद्धतीने वाढवायचं, तो एक मेन मोटिव्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
त्याचा जो पिकवलेला माल आहे हो. तो एक्सपोर्ट कशा पद्धतीने Export quality वर. करायचा. बरोबर. आता सह्याद्रीचं मेन जे आहे मेजर एक्सपोर्टमध्ये काम करतो आपण. त्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये ग्रेप्स आहे, बनाना आहे, त्या व्यतिरिक्त बाकी जे फळं आहेत किंवा भाजीपाला उत्पादन आहे ते आपण एक्सपोर्ट करतो. बरोबर. आज या स्टॉलमध्ये तुम्हाला मी माहिती सांगू इच्छितो. आपल्याकडं वॉटर सोल्युबलमध्ये संपूर्ण ग्रेड अवेलेबल आहे. हो. त्याच्यामध्ये 19 पासून 0 60 20 पर्यंतचा पूर्ण रेंज आहे. हे पाय शेतकरी इकडे संपूर्ण वॉटर सोल्युबल लावले बघू शकता तुम्ही. त्या व्यतिरिक्त आपल्याकडं बॅक्टेरियल बेस्ड सगळे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये मायक्रोरायझापासून तुमच्या ट्रायकोडर्मापासून संपूर्ण आहे आपल्याकडे, म्हणजे जे पण आपल्या केळी पिकाला किंवा इतर पिकांना लागतं आपण ती पूर्ण रेंज आहे. बरोबर. त्यासोबतच जळगावच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला केळीचं मोठं मार्केट आहे. बरोबर. तर आपल्याकडं केळीचे पण उपलब्ध आहे. G9 नावाची जी व्हरायटी बरोबर. ती आपल्याकडे उपलब्ध आहे. सोबतच सह्याद्रीचं एक सह्याद्री स्वतः तयार केलेलं व्हिटा फ्लोरा बरोबर. हे प्रोडक्ट आहे. हे व्हिटा फ्लोरा जे आहे ते मायक्रो ग्रीन आल्गा बेस्ड प्रोडक्ट आहे. हो. ते बेसिकली तुमच्या रूट डेव्हलपमेंटसाठी काम करते. बरोबर. त्यासोबत झाडाचं बायोटिक स्पेस साठी काम करते. तर ओव्हरऑल सह्याद्रीचा जो प्रोडक्ट पोर्टफोलिओ तो केळीच्या एक्सपोर्ट करण्यासाठी जे प्रोडक्ट लागतात किंवा ज्या प्रोडक्टची आवश्यकता आहे त्या दृष्टीने सर्व प्रोडक्ट पोर्टफोलिओ सह्याद्रीचा अवेलेबल आहे. तरी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना एकच विनंती करू शकतो की आपण हे सह्याद्रीचे सर्व प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतीचा खर्च कमी करा आणि उत्पादन वाढवा. बरोबर. हे पाय शेतकरी तुम्हाला माहिती जर आवडली असेल तुम्ही बघू शकता त्यांचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे. नाही तर मग काय करायचं हे झिंक आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला माहिती कशी वाटली शेतकरी तुम्ही नक्की कळवा कमेंटद्वारे. जर आपला व्हिडिओ आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण लाईक करा शेतकरी. ओके. तेव्हा क्षेत्र पुढे बघू शकतो आता निर्मल ड्रिप इरिगेशन म्हणून आहे. इकडे निर्मल ड्रिप इरिगेशन म्हणून आहे बघू शकता तुम्ही. 25 मायक्रॉन वगैरे ब्लॅक व्हाईट मल्च. विषमुक्ती व जैविक शेतीसाठी टाकलंय त्यांनी वर. इकडं गुरुकृपा ठिबक पाईप आहे. इकडे ड्रोन आहे शेतकरी तुम्ही बघू शकता. ॲग्री बोट्स कंपनीचं ड्रोन आहे. जर आपला नाशिक कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला जाऊन जबरदस्त व्हिडिओ बनला आहे आपला नाशिकचा. याच्या ड्रोनमार्फत तुम्ही 2-3 कंपन्यांच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त माहिती सांगितलेली आहे. या ड्रोनची सुद्धा माहिती सांगितलेली आपण त्या व्हिडिओमध्ये. इकडं राम बायोटेक म्हणून आहे. हळद आहे शेतकरी मित्रांनो. धरा तुम्ही ते टेबल धरा तिकडे एकदम याल धरा. गांडूळ खतासाठी आज वापरला जातो ना. नाही गांडूळ खतासाठी वेगळा वेगळा लागतो का तो बेड असतो साधा ओपन राहतो. नाही पण हे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे शेतकऱ्यांनो. जीवामृत बनवलं जातं याच्यामध्ये. याच्यावर किमती वगैरे दिल्या आहे थोडी साईजनुसार बघू शकता तुम्ही. जीवामृत युनिट आहे सर. ड्रिपने हो. आपण सर सगळ्या पिकांना लिहू. सर नमस्कार. नमस्कार. आपलं शाश्वत शेती मुलाखत म्हणजे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे.
म्हणजे आता हे किती बाय कितीचं आहे आता हे? सर हे 5x10चं युनिट आहे. शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या साईजनुसार वेगवेगळे युनिट बनवून देत असतो. बरोबर. 5x10, साईजनुसार. 5x30. बरोबर. बरोबर आहे. 5 एकर, 10 एकर, 15 एकर याच्यानुसार. आता याची थोडीशी पद्धत समजून सांगतो हो. सर. हे हा टप आहे. याच्यामध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ, बॅक्टेरिया पाण्याबरोबर जे जीवामृतला mix लागतं आपण सर्व करून- mix करू हे शकतो. सगळं मिक्स करून असं याला ढवळतो. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यातला हार्डवर्क पण आपण काढून पहिलं बाबूनं ढवळा जायचं. बरोबर. आणि हा कॉक ऑन करून आपण आतमध्ये सोडतो. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला 21 दिवसामध्ये पूर्ण फर्मेंटेशन होतं, विघटन होतं. दिवसामध्ये. आणि सुरुवातीला आपल्याला 21 दिवसानंतर त्या समोरचा जो कॉक दिसतो तिथून आपल्याला जीवामृत जीवामृत भेटतं. जे गाळण्याची गरज नाही. हो. कोणताही चोथा याच्या आतमध्ये शिल्लक राहत नाही. बरोबर. आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची गरज नाही. बरोबर. असं जसं टीव्हीवर दिसतं असं शुद्ध स्वरूपात जीवामृत तुम्हाला दर 3 दिवसांनी 100 लिटर पासून 500 लिटर भेटेल. बरोबर. ड्रीपनं, स्प्रिंकलरनं, पाण्यानं आपण पिकांना शेतीमध्ये देऊ सोडू शकतो. आणि आपण सर्व पिकांना देऊ शकतो. सगळ्या पिकांना देऊ शकतो. पिकं दमदार येतात. आणि रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे तो आपला कमी आता नापीक होत चालली जमीन, आपण हो, सुपीक नापीक करू होत शकतो. चाललेली ते पण सुपीक होण्याचं प्रमाण यांना जीवामृतनं वाढतं. बरोबर. हे बघा शेतकरी तुम्हाला माहिती दिली संपूर्ण याच्याबद्दल. याच्यावर संपूर्ण आपल्या साईजनुसार किमती दिलेल्या आहे. यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तुम्ही या आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला शकतो, तुम्ही बघू शकता, याच्यावर संपर्क साधू शकता. हे पाहिजे अशा प्रकारे आहे ते जीवामृत तयार होतं याच्यामध्ये संपूर्ण. इकडे पंकज ट्रेडर्स म्हणून शेतकरी मित्रांनो मशिनरी हार्डवेअर, इकडे बी पॉवर विडर वगैरे बघू शकता तुम्ही. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व पॉवर विडर इथे. कोणतं हे सेंटर आहे का? पेट्रोल इंजिन सेंटर रोटरी पेट्रोलमध्ये शेतकरी सेंटर आणि बॅक रोटरी आहे. हा बॅक डिझेल इंजिन डिझेल आहे का? हे सेंटर रोटरी डिझेल इंजिन. बरोबर. हे किती HP मध्ये आहे इकडचे? हा 5 HP मध्ये, हां हा 7 HP मध्ये, बरोबर. हा 11 HP मध्ये. 11 HP. याची किंमत किती जाते याची? हा जातो इथली ऑफर चालू आहे. हा. 140 आहे, तसे 10,000 रुपये डिस्काउंट आहे. 10,000 डिस्काउंट आहे. इथे हा, घेतल्यानंतर 31 ला 10,000 जातोय. 31 ला जातोय. हा 500 रुपये डिस्काउंट आहे. 50ची प्राईस आहे. 50 45 प्लस आपल्याकडून 2 लोखंडी टायर फ्रीमध्ये. बरोबर. हा 60,000चा आहे. 60,000. 5,000 रुपये डिस्काउंट आहे. 55,000 रुपये जातोय. प्लस आपल्याकडून 2 लोखंडी टायर याच्यासोबत फ्री आहे. प्रत्येक मशीन सोबत रोटर सेट आहेत. या मशीन सोबत 3 रोटरी आहेत. बरोबर. आणि हा सेल्फ स्टार्ट आहे. सेल्फ स्टार्ट आहे का? सगळे सेल्फ स्टार्ट आहे का? नाही, हा सेल्फ स्टार्ट आहे फक्त बॅक रोटरी. यांना बरोबर. सेल्फ स्टार्ट करता येतात. त्याला खर्च येतो 10,000 रुपये, तो वेगळा. बरोबर, तो वेगळा करता येतो. आणि इकडचे प्रत्येक मॉडेल. हे पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन हा सगळ्यात स्वस्त 28,000 रुपयाचा आहे. 28,000. 7 HP. 7 HP. हा शॉकअपवाला आहे. बरोबर. त्याला 2 शॉकर आहेत, म्हणजे 0 व्हायब्रेशन होतं. हा जातो तुम्हाला 38,000 रुपयाला. म्हणजे हातांना 0 व्हायब्रेशन येणार. 0 व्हायब्रेशन. बरोबर. हा 38,000 रुपयाला जातो. 38,000. याच्यासोबत तुम्हाला 4 फुटाचा रोटर प्लस 2 लोखंडी टायर प्लस मशीन येईल. बरोबर. हा 225 cc मध्ये सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचा ॲग्रीमेटचा. बरोबर. हे सगळे 212 cc पेट्रोलमध्ये. हा 225 cc आहे. हा. हा जवळपास जातो 40,000 रुपयाला. सोबत 2 लोखंडी टायर, 4 फुटाचा रोटर प्लस मशीन. बरोबर. आणि तो जो आहे आपला, हां तो आपला बच्चू मॉडेल येतो असतो बेन्सनचा. बरोबर. तो जातो 37,000 रुपयात. त्यासोबत 37,000. 2 लोखंडी टायर, 4 फुटाचा रोटर प्लस वक्कर आणि मशीन. बरोबर. हे बघा शेतकरी पंकज ट्रेडर म्हणून मशिनरीवर हार्डवेअर आहे जळगाव. जळगाव. इथे घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मशिनरीमध्ये काही ना काही फ्री आणि डिस्काउंट राहणार आहे. 5,000 10,000 डिस्काउंट असणार आहे तुम्हाला. तुमच्या चॅनल थ्रू कधी आलं तर अजून 1,000 रुपये 2,000 रुपये तुमच्याकडून फ्री. जर आपल्या चॅनल थ्रू आले शेतकरी मित्रांनो 1,000 2,000 डिस्काउंट भेटून जाणार तुम्हाला. काय चॅनल आहे आपलं? हे इकडे स्वराज 735 शेतकरी मित्रांनो स्वराज आहे. इकडं गिरणे आहे गणेश मशिनरी म्हणून. स्वराज 855. इकडे स्वराज 744.
जर आपला व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला पण लाईक करा, आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले जे शेतकरी मित्र असतील किंवा आपला परिवार असेल त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओला म्हणजे जास्त प्रतिसाद भेटेल आणि त्यांनाही फायदा होईल. कशा प्रकारे कृषी पसंत भरलं आहे किंवा म्हणजे पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला येणं पण शक्य होईल इथे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. इकडे रोप चालू आहे वाटिका. हे पेरणी प्लस खत टाकायचं मशीन शेतकऱ्यांवर बघू शकता तुम्ही. इथे हे पलटी नागर वगैरे इकडे मोठ्या साईजमध्ये आणि तिकडे छोट्या साईजमध्ये पण आहे. इकडे तवे, यांच्या किमती पण सांगणार शेतकऱ्यांवर, त्याच्या व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे रोटरी शेतकरी मित्रांनो, इकडे छोट्या साईजमध्ये आणि इकडे रिवर्स वगैरे फॉरवर्ड वगैरे सर्व आहे. इकडे पण सर्व पेरणी प्लस खत यंत्र आहे. भूमीचा आहे शेतकरी मित्रांनो हे. याची किंमत आहे शेतकरी मित्रांनो 90,000 किंमत याची. याची 85,000 किंमत आहे. हे स्पेशल एक साऱ्याचं आहे. याची 90,000 किंमत आहे. याच्यावर 66,000 किंमत शेतकऱ्यांनो. या छोट्या रोटरची 60,000 किंमत आहे शेतकऱ्यांनो, बघू शकता तुम्ही. हे रिवर्स फॉरवर्डचं आहे. याच्यावर पण 60,000 किंमत याची पण. हे मल्चिंगचं शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पण आथरतं आणि बेड पण तयार करतं आपल्या साईजनुसार. आपल्याला टरबूज वगैरे लागवड करायची असेल ते बघा तुम्ही बघू शकता. याची किंमत आहे शेतकऱ्यांनो 75,000 लिहिली याच्यावर. आपल्याला आपल्या साईजनुसार आपलं बेड पण आथरतं आणि मल्चिंग पण आथरते. प्लस खत पण टाकते. इकडे कांदा आहे. हा ऊस 86,032 म्हणून बरेच इथं शेतकरी मित्रांच्या कमेंट येतील. आता तुम्ही नुसते फिरताय माहिती देत नाही.
इथं माहिती देणारच कोणीच तुम्ही बघू शकता, एवढी जबरदस्त गर्दी आहे. त्याचं त्याला माहिती देणारे कमी इथं, लाईव्ह असल्यामुळे माहिती देणारे कमी आहे, तुम्ही बघू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. आता तुम्हाला इथं मध्ये घुसून केळी दाखवतो मी. याची माहिती अशी आहे बा, लाल केळी 12 ते 15 महिने कालावधी, 18 ते 20 किलोपर्यंत घड आहे, 5 ते 8 फण्या असतात. व इथे सॅम्पल ठेवले. लाल केळी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, खतरनाक आहे एकदम जबरदस्त. इकडे बघू शकता. इकडे ब्ल्यू जावा म्हणून आहे, 12 ते 15 महिन्याची कालावधी, गडाचे वजन 15 ते 18 किलोग्रॅम, फण्या 8 ते 11. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो आता थोडं मध्ये जाऊन. ही ब्ल्यू कलरची तर तुम्ही बघू शकता, याचा थोडा कलर पण एकदम ग्रीन आहे. याचा सॅम्पल दाखवतो तुम्हाला आता. या साईडला मिरची लागवड आहे, तिकडं पण नाही. टमॅटो शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता, हरभरा लागवड इकडे. एवढी क्वालिटी नाही याला जसं पाहायला गेलं तसं, तरी त्याची कालावधी पूर्ण होऊन गेली, त्याच्यामुळे थोडा पिवळा पडला आहे तो. इकडे बघू शकता गहू, गहूची मस्त आहे क्वालिटी, जबरदस्त आहे, मस्त आहे क्वालिटी वगैरे चांगली गहूची. महालक्ष्मीत आहे ना फक्त इकडे पण मक्का आहे संपूर्ण. इकडे वांग बा, सगळं लाईव्ह शेतकरी मित्रांनो, एवढं खतरनाक आहे ना, जबरदस्त आहे डायरेक्ट. त्या झेंडूपेक्षा याची क्वालिटी थोडी लो आहे, तरी छान आहे. कोथंबीर सुपरफास्ट आहे, कांदा आहे. इकडे थोड्याफार कंपन्या वाटतं. RNS ही जी ब्ल्यू जेव्हा केळी दाखवली शेतकरी तुम्हाला आता इथे दिसेल त्याचं सॅम्पल. तर का हे बघा, ही ब्ल्यू जावा आहे शेतकरी मित्रांनो,
इकडे रेड आहे. किवी और बाय ऑर्गॅनिक झायटॉनिक नाते बळीराजांच्या विश्वासाची नॅचरल आहे वाटतं. बघा अद्रक आहे. प्रदीप इकडे पूर्णाई म्हणून आहे. पशुखाद्य शेतकरी मित्रांनो. इकडे जैन इरिगेशन आहे शेतकरी मित्रांनो. लोकांच्या मुलांवर हल्ला करतात. सूत्रकृमी मुलांमध्ये जाऊन अंडी देतात आणि मुलांचं नुकसान करतात. त्या मुलांमधून पाणी आणि पोषक तत्व नष्ट करतात. ह्यामुळे नुकसानग्रस्त रोगात फार वाढू शकत नाही. इकडे मक्का लागवड आहे तर 9256 म्हणून. पण क्वालिटी मस्त आहे. ही पण चायनीज पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी वगैरे. इकडे संपूर्ण मशिनरी शेतकऱ्यांना दाखवतो सर्व. इकडे बोवर शेळी शेतकरी मित्रांनो. बोवर जातीची शेळी आहे. ही नारी सुवर्णा मेंढी शेतकरी मित्रांनो त्याची माहिती आहे. पांढरा शुभ्र आहे ती. इकडे बिटल म्हणून आहे. इकडे हैदराबादी बिटल म्हणून आहे. इकडे आफ्रिकन बोअर्नर आहे. इकडे वनराज म्हणून आहे. इकडे कोंबड्या बघू शकता. इकडे कावेरी ब्लॅक ॲस्ट्रोला. इकडे कडकनाथ आहे शेतकरी मित्रांनो. पंजाबी बिटल म्हणून
करायची नाही. कसं कॉपी करायची नाही. काय बघताय नंबर 1 हा काय रेडको आहे का बकरा आहे तिच्या नंबर 1 बघताय का कसं नंबर 1 ओनली अप्पा कसं नंबर 1 आप्पा शेवाळीचा भरोसा आहे. आप्पा शेवाळी ओनली 1 आप्पा शेवाळी 3 पुणे लक्षात ठेवा. इकडे पुगनुरी गाय आहे शेतकरी मित्रांनो, छोटी गाय. इकडे कपिला किल्लार वळू आहे. इकडं काळजी किल्लार वळू आहे. एकदम जबरदस्त क्वालिटीची आहेत का बघू शकता ते.